आपण रोज स्वतःला आरशात बघतो, काही सण समारंभ आला की छान कपडे घालतो, छान दागिने घालतो आणि खूप आनंदी सुद्धा राहतो. पण तो आनंद मात्र खरा असतो का? काही थोड्या वेळापुरता आणि आपल्या मनात मात्र खूप गोंधळ सुरू असतं. आपल्याला कळत नाही की आपल्या मनात वेगळं आणि आपण सगळ्यांना दाखवत वेगळं आहे. खरं तर आपल्याला खूप विचार असतात. आपलं घर, आपले रिलेशन, आपले जॉब, आपले पैसे, सगळ्या गोष्टीचे मात्र विचार आपल्या मनात असतात. सगळ्यांना मात्र दाखवतो की मी खूप छान आहे, मला काहीही प्रॉब्लेम नाही, पण आपल्यात खूप मोठा सेल्फ डाऊट असतो. आपल्याला खूप भीती वाटत असते. आपण स्वतःमध्ये कधी बघितलेलं नसतं की आपलं सामर्थ्य काय. आपण जे विचार करतो, जो सेल्फ डाऊट घेतो, त्यापेक्षा कितीतरी पटीने आपल्यामध्ये इतकी छान पॉझिटिव्ह एनर्जी असते. आपण जे ठरवलंय ते समाजासाठी आणि स्वतःसाठी सुद्धा आपण खूप मोठ्या प्रमाणात चांगलं करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं, आपण आपल्या मधला जो सामर्थ्य असतं, काहीतरी खूप चांगलं करण्याची शक्ती असते, जी आपली कला असते, ते सेल्फ डाऊटमुळे आपण विचार केलेला नसतो. म्हणून या गुढीपाडव्यानिमित्त स्वतःची नवी सुरुवात करा. स्वतःला जे आहे तसं एक्सेप्ट करा आणि सेल्फ डाऊट कमी करून स्वतःला प्रेम करा. मनात मात्र वेगळं असतं. आपण सगळ्यांना खूप छान दाखवत असतो की मी खूप हॅप्पी आहे किंवा माझ्यासोबत खूप छान घडतंय, पण आपल्या मनातला गोंधळ, आपले सगळे विचार, आपल्याला घरचं टेन्शन, आपल्याला बाहेरचं, आपला जॉब, आपली फॅमिली, आपल्याकडे पैसे कमी आहे, जास्त आहे, सगळ्या गोष्टींचं मात्र गोंधळ आपल्या मनात सुरू असतं. कधी बघितलेलं नसतं की आपल्याला जो सेल्फ डाऊट होतोय, आपल्याला जो कॉन्फिडन्स कमी वाटतोय, त्याचं नेमकं कारण काय. खरं तर आपल्यामध्ये खूप मोठं सामर्थ्य असतं काहीतरी चांगली सुरुवात करण्याची किंवा काहीतरी खूप छान करण्याची, पण सेल्फ डाऊटमुळे आपण स्वतःची जी कॅपॅसिटी आहे, स्वतः काही चांगलं करू शकतो, त्या गोष्टीला मात्र आपण नवी एक दिशा देऊ शकत नाही, नवी सुरुवात करू शकत नाही. या गुढीपाडव्यानिमित्त तुम्ही स्वतःला एक्सेप्ट करा, स्वतःच्या कामाला एक्सेप्ट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सेल्फ लव्ह करा. आणि स्वतःवर जर आपण प्रेम केलं तर आपल्याला काहीतरी चांगलं करण्याची जी आपली क्षमता असते ते सुद्धा जागरूक होते आणि आपण स्वतःसाठीच तसं इतरांसाठी सुद्धा खूप काहीतरी छान करू शकतो. नमस्कार, मी एकता तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आता गुढीपाडवा म्हणजे एक नवी पहाट, नवा दिवस आणि विजयाचं प्रतीक म्हणजे गुढी. काहीतरी नवीन सुरुवात करण्याची, नवीन उत्साह आणि सगळ्यांना वाटतं की आपल्या आयुष्यात आपण काहीतरी छान सुरुवात करायची आपण ठरवतो. पण खरं तर आपल्याला आज सण तर साजरा करायचा आहे, त्याचप्रमाणे आपली एक नवी सुरुवात करायची आहे. ती स्वतःकडे एका नवीन नजरेने बघून, स्वतःला एक्सेप्ट करून स्वतःचं जीवन खूप सुंदर उंच फुलवायचं आहे. तर चला सुरू करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला. आणि जर तुम्ही या गुढीपाडव्यानिमित्त स्वतःला नवीन दिशा देण्याची ठरवली असेल आणि काही ठरवलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आपल्याला खरंच स्वतःवर प्रेम आहे का? आपण स्वतःला ज्या गोष्टीत आहे त्या गोष्टीत एक्सेप्ट करतो का? सेल्फ एक्सेप्टन्स आणि सेल्फ लव्ह हे खूप महत्त्वाचं आहे जीवनासाठी. आपण आपलं बॉडी, आपले कपडे खूप लक्ष देतो. आपण सगळ्यांसोबत भेटतो तेव्हा खूप आनंदी असतो. पण असं कधी तुमच्यासोबत पण झालंय का की जेव्हा आपण एकटं असतो तेव्हा आपल्याला खूप रडू येतं, कळत नाही की मी बाहेर तर खूप छान राहते किंवा राहतो, पण जेव्हा मी स्वतःसोबत बसते आणि जेव्हा स्वतःविषयी बोलायला सुरुवात करते तेव्हा मात्र खूप रडायला येतं. तेव्हा आपल्याला कारण सुद्धा कळत नाही की माझ्यासोबत असं का होतंय. खरं तर आपल्याला सेल्फ डाऊट इतका असतो की आपल्यातल्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या सुद्धा आपल्याला दिसत नाही आणि आपण एका कंपॅरिझनमध्ये आणि स्वतःला आपण एक्सेप्ट न केल्यामुळे आपण खूप भीत असतो आणि स्वतःला काहीही विचार न करता एकटं पाडत असतो आणि जे आपण ठरवलेलं आहे किंवा काही सुरुवात करायची आहे ते आपण मुळात करूच शकत नाही. खूप महत्त्वाचं आहे की स्वतःच्या बॉडीची केअर करणं, छान कपडे घालणं, सगळ्यांसोबत गेलं की व्यवस्थित बोलणं, बिहेवियर व्यवस्थित ठेवणं. पण जर आपल्याला काहीतरी करायचं आहे, काही अचीव करायचं आहे, काही नवी सुरुवात करायची आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे आपले विचार, आपली एनर्जी. आणि जर आपल्याला काही लाईफमध्ये ठरवायचं आहे, काही करायचं आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला आपल्या विचारांवर काम करायला खूप गरजेचं असणार. आणि आपण जर आपलं विचार, आपलं मन आणि आपण ठरवलेल्या कामात जर आपण डिसिप्लिन पाळत असू तर आपल्याला स्वतःला एक्सेप्ट करायला
खूप सोपं होईल. आणि जेव्हा आपण स्वतःला एक्सेप्ट करतो तेव्हा आपल्याजवळ खूप कठीण गोष्टी असणार त्यासुद्धा फार सोप्या व्हायला लागतात आणि आपल्या कामाची आणि आपल्या जीवनाची सुरुवात खूप खूप चांगल्या प्रकारे होत असते. मग आपण असा विचार का करत नाही की मी स्वतःला एक्सेप्ट का करू शकत नाही? कारण आपण स्वतःला एक्सेप्ट यासाठी करू शकत नाही, आपल्याला सेल्फ डाऊट होतो की सगळ्यांकडे सगळं बरोबर आणि माझ्याकडे असणारं सगळं काही कमी. या गुढीपाडव्यानिमित्त तुम्ही स्वतःला सांगा की माझ्याकडे असणाऱ्या प्रत्येक गोष्टी मी स्वतः, माझी बॉडी, माझं मन आणि मी जे ठरवलंय त्यावर विश्वास ठेवणार. आपण आपल्या स्वतःवर विश्वास ठेवत नाही म्हणून आपण स्वतःला एक्सेप्ट करू शकत नाही आणि आपलं जे सेल्फ लव्ह म्हणजे आपल्याला जे स्वतःवर प्रेम ते आपलं कमी होतं आणि आपण जे आपली पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतो किंवा आपला जो ओरा म्हणतो त्याला आपण खूप चांगल्या प्रकारे ठेवू शकत नाही किंवा हॅप्पी ठेवू शकत नाही. म्हणजे कधी कधी दाखवत असतो सगळ्यांसमोर, खरं तर आपण ते नसतो. कारण आपल्याला भीती वाटत असते, मला कोणी जज करणार का, माझे लुक्स, माझे कपडे, मला जे काही मिळालंय, माझे घर आहे, माझं गाडी, या भीतीमुळे आपण आपल्या स्वतःची ग्रोथ थांबवत असतो. इथे सांगू इच्छिते की सेल्फ लव्ह, सेल्फ एक्सेप्टन्स हाच खरा शुभारंभ आहे. आपल्याला जे वाटतं की आपली कोणी व्हॅल्यू करत नाही, जर तुम्हाला स्वतःची व्हॅल्यू करता आली नाही स्वतःच्या कामावर आणि स्वतःला एक्सेप्ट करता आलं नाही, स्वतःवर प्रेम करता आलं नाही, तर तुमची कोणीही व्हॅल्यू करणार नाही. म्हणून एक छोटंसं बी असतं, त्यामध्ये खूप सामर्थ्य असतं, पण जेव्हा ते छोटं असतं तेव्हा माहिती नसतं की ते मोठं होऊन खूप मोठं झाड होणार आहे. तसंच आपलं लाईफ सुद्धा असतं. आपल्याला आपलं सामर्थ्यच ओळखता येत नाही कारण आपण सेल्फ डाऊट घेतो, स्वतःवर आपल्याला विश्वास नसते. जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला नाही तर तुम्हाला तुमच्यामधलं सामर्थ्य ओळखता येणार नाही आणि तुमच्यामध्ये खूप जे पोटेन्शियल असतं खूप काही चांगलं करण्याचं ते सुद्धा कमी होईल आणि कदाचित ते संपून जाईल. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवणं शिका. स्वतःला जर तुम्ही एक्सेप्ट केलं तर तुमच्यामधलं असलेलं सामर्थ्य तुम्हाला समोर न्यायला खूप मदत करणार. सेल्फ डाऊट करणं कमी करा. स्वतःला रोज रिपीट करा, मी स्ट्रॉंग आहे, माझ्यात खूप छान क्वालिटीज आहे, मी बेस्ट आहे, माझ्यात जी एनर्जी आहे ते मी चांगल्या एका कामात टाकणार आहे, माझी एक चांगली सुरुवात करणार आहे. त्याने तुमचं सेल्फ डाऊट कमी होतो, तुमचं माइंड स्ट्रॉंग होते, पॉझिटिव्ह विचार येतात आणि तुमची नवी सुरुवात होते. गुढी उभारणं म्हणजे एक नवी सुरुवात, एक विजयाचं प्रतीक. तुम्ही सुद्धा तुमच्या लाईफमध्ये आता नवीन सुरुवात करा. मनात एक पॉझिटिव्हिटीची गुढी उभारा. पॉझिटिव्हिटी, काम, डिसिप्लिन आणि जर तुम्ही स्वतःला सगळ्या गोष्टीत एक्सेप्ट केलं तर तुम्हाला तुमच्या नव्या सुरुवात करण्यापासून कुणीही थांबू शकणार नाही. आणि जेव्हा आपलं माइंड स्ट्रॉंग असतं, आपले विचार पॉझिटिव्ह असते, आपलं लाईफमध्ये डिसिप्लिन असतं, आपण रोज स्वतःवर काहीतरी एक चांगलं काम करत असतो, तेव्हा कुठलीही खूप मोठी प्रॉब्लेम जरी असेल, मग ती इमोशनली आपण वीक झालं असेल, आपल्याला काही पुन्हा फिजिकली प्रॉब्लेम असेल, तरीही आपल्याजवळ त्या मोठ्या प्रॉब्लेम्स थांबू शकत नाही. म्हणून या गुढीपाडव्यानिमित्त स्वतःची नवीन सुरुवात करा आणि सेल्फ एक्सेप्टन्स आणि सेल्फ लव्ह नक्की करा. आणि व्हिडिओ जर युजफुल वाटला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्ही तुमची सुरुवात या गुढीपाडव्याला कशी करणार आहात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि हां, स्वतःवर प्रेम करायला कधी विसरू नका, कारण जेव्हापर्यंत तुम्ही तुमच्यावर प्रेम करणार नाही तेव्हापर्यंत तुमच्यावर कोणीच प्रेम करणार नाही.